म्हणाले की विजय आमचा होणार, विजय झालेला आहे. तर निवडणूक झाली आहे कुठे? अजून निवडणुकीला फार वेळ आहे, पाणी अजून फार चढणार आहे, उतरणार आहे. मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे पॅनल होईल असं मी सांगितलं. युतीचं होईल आणि वर्चस्व कोणाचा राहणार तुम्हाला माहितीच आहे. ती मला भेटली त्यांनी म्हणाले किंवा तसं नसतं आणि सिनियर माणूस म्हणून मी म्हणालो बाप हा आंध्र पाटील त्यांनी नाविकांना उत्तर दिले की मोकळवर प्रशासक आणून माझं ज्ञान काय आहे मी त्यांना दाखवून दिले. नाही ते म्हणाले की विजय आमचा होणार, विजय झालेला आहे. तर निवडणूक झाली आहे कुठं? अजून निवडणुकीला फार वेळ आहे, पाणी अजून फार चढणार आहे, उतरणार आहे. तुझ्या निवडणुकीची सद्यस्थिती काय आहे? काही संस्था कोर्टात गेलेल्या आहेत, त्याच्या काय माहिती त्याचा आहे? सवाल नाही. सुप्रीम कोर्टात लागले 90 दिवसाच्या आत. 90 दिवस झाल्यानंतर त्याला पुन्हा जावं लागेल सुप्रीम कोर्टात. काय थोडे दिवस वाढवायचे वाटून घ्यावं लागेल. नाहीतर त्या संस्थेनं इशारा दिलेला आहे की मी कोर्ट बेअदबीचा 91 दिवस कोर्टात म्हणजे कोर्टाची बेअदबी बंद मी केल्या होता. वाटते लवकरात लवकर निवडणूक होईल. मागे म्हणाल तो आधी घटिका ते आता एकदम समीप आहे. घटिका समीप आहे, पण याच्यामध्ये वरचढ कोण ठरलं असं वाटतं? दावा तर तुम्ही केला, काही लोक म्हणतात युती पण हा सगळा निवडणुकीला खर्च होणार आहे, तो सगळ्या शेतकऱ्यांचाच होणार आहे. त्यामुळे बिनविरोधाची काही चर्चा नाही. आज काही नाही. आता पक्की यादी झाली प्रसिद्ध की पण चर्चेला वेगळी आणि मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे पॅनल होईल असं मी सांगितलं. युतीचं होईल आणि वर्चस्व कोणाचा राहणार तुम्हाला माहितीच आहे. कोणत्या काळात अरुण डोंगरे एक वक्तव्य केलं खूप बाप आबाजी ती मला भेटली त्यांनी म्हणाले किंवा तसं नव्हतं. मी सिनियर माणूस म्हणून मी म्हणालो बाप हा आंध्र पाटील